ज्या शेतात पिकांची काढणी पूर्ण झाली असेल त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी जमिनीची नांगरट करून घ्यावी आणि जमीन उन्हात चांगली तापू द्यावी। भात आणि नागली पिकाच्या रोपवाटिकेत गादी वाफे तयार करण्यास सुरुवात करावी। गादी वाफ्याचा आकार तळाशी 120 सेंटीमीटर तर पृष्ठभागी 90 सेंटीमीटर उंच ठेवावा। हा वाफा 8 ते 10 सेंटीमीटर उंच असावा। 1 हेक्टरच्या लागवडीसाठी 10 गुंठ्याची रोपवाटिका तयार करावी। भात, नागली, भुईमुगाच्या सुधारित जातींचं बियाणं उपलब्ध करून ठेवावं। लागवडीपूर्वी बियाण्यास थायरम किंवा इमिसान हे बुरशीनाशक प्रति किलोला 2 ग्रॅम या प्रमाणात चोळावं। भात पीक निसवण्यापूर्वी 10 दिवस आणि पीक निसवल्यानंतर 10 दिवस भात खाचरात 10 सेंटीमीटर पर्यंत पाणी ठेवावं। यानंतर ही पाण्याची पातळी हळूहळू कमी करावी। कापणीपूर्वी 10 दिवस अगोदर खाचरातील सगळं पाणी काढून टाकावं। लवकर येणाऱ्या भात पिकाच्या कापणीपूर्वी भेसळ लोंब्या काढून टाकाव्या। भाताच्या पक्वतेनुसार जमिनीलगत त्याची कापणी करावी। हे पीक उन्हात चांगलं वाळू द्यावं आणि त्यानंतर त्याच्या पेंढ्या करून खळ्यावर व्यवस्थित रचून ठेवावं। शेतकऱ्यांनी त्यांच्या सोयीनुसार या भाताची मळणी करून घ्यावी। फळझाडांच्या कलमांना काठीच्या मदतीने आधार द्यावा। या कलमांना सावली देण्यासाठी त्यांच्यावर गवताचं आच्छादन करावं। रोपवाटिकेतील कलमांचं उष्णतेपासून संरक्षण करावं, तसंच या रोपांना नियमित पाणी द्यावं। कोय कलमे तयार करण्यासाठी ताजे बाटे उपलब्ध करून ते गादी वाफ्यावरती रुजत घालावे। पेरणीपूर्वी या बाट्यांवर कार्बेंडॅझिम या बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करावी। सध्याची पाण्याची गरज लक्षात घेता फळ पिकांना वारंवार ओलीत करावं। तसंच झाडांच्या बुंध्यालगत गवत किंवा इतर सेंद्रिय पदार्थांचं आच्छादन करावं। नवीन आंबा लागवड केलेल्या कलमांचा मोहोर, डाळिंबाची फुलं तसंच इतर फळ पिकांची फुलं काढून टाकावी। नवीन फळझाडांना जोडाखालून आलेले फुटवे काढून टाकावे। सोयाबीन पिकाची पेरणी सर्व जमिनीत करता येते, परंतु हलक्या जमिनीत सोयाबीनचं अपेक्षित उत्पादन मिळत नाही। तसंच आम्लयुक्त, क्षारयुक्त किंवा रेताड जमिनीत सोयाबीनची लागवड करू नये। सोयाबीन लागवडीसाठी मध्यम ते भारी निचऱ्याची आणि सेंद्रिय कर्बाचं प्रमाण जास्त असलेली जमीन निवडावी। खरीप ज्वारीच्या पेरणीसाठी मध्यम ते भारी आणि पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी। या जमिनीचा सामू 6.5 ते 8 इतका असावा। या जमिनीत पूर्व मशागतीची कामं करून ज्वारीच्या लागवडीची तयारी करावी। तर बाजरी पिकास उष्ण आणि कोरडं हवामान पोषक ठरतं। हे पीक पाण्याचा ताण सहन करत असल्यानं जिरायती जमीन या पिकाला मानवते। बाजरीच्या पेरणीसाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी हलकी ते भारी जमीन निवडावी। जमिनीचा सामू 6.2 ते 7.7 असणं गरजेचं आहे। ज्वारीच्या पेरणीसाठी सरी वरंबा पद्धत फायदेशीर ठरते। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।